प्रथमेश प्राणायाम वर्गात रामनवमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्त मिरवणूक देखील काढण्यात आली। रामनवमीचं औचित्य साधत जय श्रीरामच्या जयघोषात जुळे सोलापुरातील प्रथमेश प्राणायाम वर्गात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्रद्धा पाटील यांनी प्रभू श्रीरामाची, सावित्री ढवणे यांनी सीतामाईची, तर लक्ष्मणाच्या रूपात वंदना सलवदे यांनी वेशभूषा परिधान केली होती। छोटा गणेश दगडे बजरंगबलीच्या रूपात दाखल झाला होता। या सर्वांची जय श्रीरामच्या जयघोषात छोटी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी प्रभूंचं नामस्मरण भजन संपन्न झालं। या प्रसंगी काहींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। इथे प्रथमेश प्राणायाम वर्ग चालू आहे कित्येक वर्ष झाले आणि बरोबर 5:45 चालू होतं, 5:45 ते 7 पर्यंत। आणि ते सगळ्यांनी दरवर्षी इथं कार्यक्रम कुठलाही असो खूप मोठा उत्साहात साजरा करतो आम्ही। आणि आज श्रीराम जयंती आहे, सगळ्यांना शुभेच्छा। सर्वांच्या सहकार्याने रामनवमीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय। खरं तर पाहायला गेलं तर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रयत्नानं साकार झालेलं आहे। आणि आज जर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बसलेले आहेत, 528 वर्षाचा त्यांचा संसार जो वनवास होता तो वनवास संपून आज प्रभू श्री रामचंद्र एका दिव्य भव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत। या प्रसंगी योगगुरु मल्लीनाथ आतनुरे, बसलिंगप्पा जम्मा, विशाल गायकवाड, विजय पवार, प्राध्यापक भरमशेट्टी, सुशील गायकवाड, शिवानंद चिनगुंडे, ढवणे, अनिल गायकवाड, अरुण माशाळ, सुरेश सोनकांबळे, उर्जीकर ताई, पर्वतराव ताई आदीसह अनेक साधक उपस्थित होते।